परंतु ज्याला आपण म्हणतो ज्या पाथेयासाठी आपण इथे आलेलो आहे तो विषय घ्यावाच लागणार आहे. मला दोन विषयांची सांगड घालायची आहे आणि दोन्ही विषयांची सांगड मी कशी घालू शकते ते मी बघते. सगळ्यात आधी जे मी म्हणजे ज्याची चर्चा इथे सतत सुरू आहे आणि ती चर्चा अशी आहे की भरपूर वर्षांपूर्वी ज्याला आपण भारताचा सुवर्ण काळ म्हणू, वैदिक काळ, आणि त्या काळात स्त्रिया आणि पुरुष असा भेदाभेद अजिबात नव्हता. विषय असा होता की जी आत्मा पुरुषात आहे तीच आत्मा स्त्रीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे स्त्री आणि पुरुष हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाही तर हे एकमेकांचे पूरक आहेत. शिक्षणाच्या संधी, लग्नाच्या संधी, शस्त्रविद्या, शास्त्रविद्या या सगळ्या संधी सगळ्यांना सारख्या होत्या आणि ह्याच्याविषयी आपल्यापैकी कोणाच्याही मनात दुमत नाही. आणि हे सगळं करत असताना भारत कसा होता तर भारत हा अत्यंत विकसित असा देश होता, विकसित राष्ट्र. असं एकही उत्पादन असं नव्हतं जे भारतात होत नव्हतं आणि त्या उत्पादनात प्रत्येक म्हणजे स्त्री किंवा पुरुष किंवा घरची मुलं सगळ्यांचा त्यात सहयोग सहकार्य अशा पद्धतीचं होतं. आणि म्हणून आपण म्हणजे मी नेहमी जे म्हणते की आपण एक गाणं नेहमी ऐकतो आणि म्हणतो सुद्धा, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. आगे क्या बात है. उस भारत देश की हम संतान हैं. उस समय वो भारत देश सोने की चिड़िया कैसे था? इसलिए था कि हम सब लोग बराबरी की मेहनत करते थे, सब के सब बराबरी के सुशिक्षित थे और उसमें महिलाएं भी बराबरी की सुशिक्षित थी. महिलाओं को या पुरुषों को कोई विशेष अधिकार, इसको विशेष प्रोविजन, उसको जिसकी चर्चा अभी हम कर रहे हैं कि महिलाओं को ये सब मौके क्यों नहीं मिलते, का महिला मागे पडलेल्या आहेत. महिला मागे पडल्या म्हणजे आपण स्वतःहून स्वतःला मागे ओढलं. तुमचे उत्तर तुम्हीच दिले की आपण स्वतः पुढे गेलो पाहिजे. आणि हे सगळं जर करत असताना हा जो एक भारतीय चिंतन आहे, हा जो एक भारतीय विषय आहे की जी आत्मा पुरुषात तीच आत्मा स्त्रीमध्ये, फक्त एक विषय की हा जो स्त्रीवाद आणि अमुक आणि टमुक हे जे नंतर आलं आणि हे युरोप आणि अमेरिकेतून आलं, त्याच्या चिंतनाचा फक्त एक मुद्दा मी इथे मांडत आहे. म्हणजे तुम्हाला काय समजायचं तो समजून घ्या. आपल्या देशात अनादी कालापासून म्हणजे वैदिक कालापासून आजपर्यंतचा विषय असा आहे की स्त्री ही कुटुंबाचा धुरा आहे, स्त्री ही देवी आहे, स्त्री ही परिवाराला सांभाळून ठेवते, स्त्री ही देशाला सांभाळून ठेवते आणि अशा पद्धतीचं आपण स्त्रीचं उदात्तीकरण नेहमी केलेलं आहे. अब्राहम विचार म्हणजे ज्याला आपण म्हणतो युरोप अमेरिकेतून आलेला विचार, त्यांचा विचाराचा गाभा काय आहे ऐकलं तर तुम्हाला शॉक बसेल. माहिती असेल तर चांगलंच आहे, नसेल माहिती तर माहिती करून घ्या. विषय असा आहे की स्त्रीची निर्मिती कशासाठी झालेली आहे तर स्त्रीची निर्मिती ही पुरुषाच्या मनोरंजनासाठी झालेली आहे. हे युरोपीय संस्कृतीचे विचार आहेत. स्त्री ही पुरुषाची भोग्य आहे, हे त्यांचे विचार आहेत. स्त्रीमध्ये आत्मा नसतो, गमतीचा भाग, स्त्रीमध्ये आत्मा नसतो हे विचार, आणि स्त्रीमध्ये आत्मा नसतो म्हणून तुम्ही स्त्रीला वाटेल तशी वागणूक देऊ शकता, हे त्यांचे विचार कुठे. आणि स्त्री ही देवी आहे हे आपले विचार कुठे. आणि म्हणून स्वतःला विस्मृत न करता आपण जिथे आहोत, जिथे होतो आणि आता पुढे काय व्हायचं ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करायला म्हणून इथे बसलोय आपण. आपण इथे आलोत कशाला? स्त्री म्हणून मी कोण आहे,
आणि महत्वाचं म्हणजे भारतीय स्त्री म्हणून मी कोण आहे त्याचं भान जागृत करायला म्हणून आपण इथे आलोय. इथे आपण भरपूर महिलांचे स्वागत केले, सत्कार केले. कशासाठी केले? त्यांच्यामध्ये काहीतरी असं चांगलं आहे ज्याची दिशा ह्या समाजाने घ्यावी, ज्याची दिशा आपण एक महिला म्हणून घ्यावी. म्हणून आपण इथे बसलेलो आहे. उद्याचा भारत कसा असायला हवा याचा विचार करायला आपण इथे बसलेलो आहे. आपण विचार करू तशा पद्धतीचा देश होणार. खूप साधा सोपा सायंटिफिक अशी एक स्टडी आहे आणि ती स्टडी अशी आहे की मुलांच्या मेंदूचा 70% विकास हा 5 वर्षापर्यंत होतो आणि 5 वर्षापर्यंत ते मूल कोणाच्या जवळ असतं? आईजवळ असतं. मूल घडवण्याची नैतिक जबाबदारी कोणाची आहे? बेसिकली आईची आहे, म्हणजे माझी आहे. आणि आनंद असा आहे की कुठल्याही भारतीय स्त्रीने सामान्यपणे 99.99% 0.001% आपण सोडून देऊ एखादा एक्झाम्पल, पण साधारणपणे सगळ्या महिला, भारतीय महिला ही जी जबाबदारी आहे ती जबाबदारी अतिशय आनंदाने उचलतात. देशाचा जर विकास करायचा असेल तर त्याचे जे वेगवेगळे आयाम आहेत त्यात एक आहे बौद्धिक, एक आहे आर्थिक आणि दुसरा आहे सामाजिक. बौद्धिक जर मीच माझी बौद्धिक कमकुवत असेल, मलाच माझ्या देशाच्या इतिहासाचं भान नसेल, मलाच माझ्या दिव्यत्वाचं भान नसेल तर मी हे पुढे कसं नेणार? आणि कशाला मला कोणी सांगायला पाहिजे की स्त्री म्हणून तुमचे हे अधिकार आहे? मला माहिती आहे माझे काय अधिकार आहेत आणि ते वर्षोनुवर्ष मला ते देण्यात आलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सत्यवान सावित्रीची गोष्ट. सावित्रीला तिच्या वडिलांनी म्हटलं की तू जा आणि शोध, तुला कशा पद्धतीचा नवरा पाहिजे, जर तुझा शोध संपला तर तू आम्हाला सांग. शिक्षण, शस्त्र, शास्त्र कुठेही भारतीय स्त्री कमकुवत नव्हती. विज्ञान, अध्यात्म सगळीकडे ती बरोबरीने होती. हे मला माहिती पाहिजे, त्याच्यासाठी आजचा दिवस आहे. हे संमेलन आहे कशासाठी? मध्ये जे ताईंनी सांगितलं, इथे स्टेजमध्ये खूपदा सांगण्यात आलं की मध्ये 2500 वर्षांचा आक्रमणाचा कालखंड गेला आणि त्या कालखंडात शेवटी जे बिंबवण्यात आलं आपल्या मनात की तुमची संस्कृती कालबाह्य, तुमचं विज्ञान कालबाह्य, तुमचं सगळं अध्यात्म वगैरे हे सगळं पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह आहे म्हणजे हे सगळं तुम्हाला निराशेकडे नेणारं आहे. जगातलं एकमेव तत्वज्ञान भारताचं आहे जे युद्ध क्षेत्रात सांगण्यात आलेलं आहे. कृष्णाने अर्जुनाला सांगितले ते तत्वज्ञान जगातलं एकमेव तत्वज्ञान आणि त्याच्यावर जगात सगळ्यात जास्त रिसर्च झालेला आहे. हे माझं मला माहिती पाहिजे, त्याच्यासाठी आजचं हे संमेलन आहे. हे मला माझ्या मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे. जर मला आर्थिक उन्नयन करायचं या देशाचं, पुढचा भारत कसा राहणार? तर आर्थिकदृष्ट्या जर भारत खूप म्हणजे आज आपण म्हणतो की संपूर्ण जगात भारत 3ऱ्या नंबरवर आला, आता आपल्याला ते 1ल्या क्रमांकावर न्यायचं आहे. त्याच्यासाठी जे छोटे छोटे विषय आले की आपल्याला एज्युकेशन तर घ्यायचंच आहे. शिक्षणाने मनुष्याचे जे म्हणतो मनःचक्षु उघडतात, पण त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचं काय जे सांगण्यात आलं होतं ब्रिटिश गॅजेटियरमध्ये, जे लिहिलेलं आहे की भारतीय खेडे हे स्वयंपूर्ण होते. कुठल्याही कामासाठी एकाही माणसाला आपलं खेडं सोडून बाहेर जायचं काम नव्हतं पडत. म्हणजे एज्युकेशन सकट, हायर एज्युकेशन सकट, कुठल्याही गोष्टीशिवाय खेड्यातल्या माणसाचं काम अडत नव्हतं. इतके ते खेडे स्वयंपूर्ण होते. ह्याचा अर्थ प्रत्येक गोष्टीचं प्रोडक्शन त्या खेड्यामध्ये होत होतं. ह्याचा अर्थ स्किलफुल माणसं त्या खेड्यात होते. ह्याचा अर्थ स्किल घडवणारे माणसं सुद्धा त्या खेड्यात होते. आज प्रत्येकाला नोकरी हवी आहे. मला नोकरी पाहिजे. कालच आम्ही गडचिरोलीला होतो, मीराताई आम्ही होतो, आपण सगळ्या होतो आणि तिथनं जेव्हा निघालो आणि सहज एकाने म्हटलं की चला आपण जेवायला जाऊया. मी मीराताईंशी बोलत होती. एक बचत गट, छोटासा बचत गट, आणि त्या महिलेच्या कल्पकतेने
तिने अन्नपूर्णा म्हणून एक छोटंसं हॉटेल काढलं. काय तुफान गर्दी असते त्या हॉटेलमध्ये. 120 रुपयाला घरचं जेवण, चपला बाहेर काढा, हात धुवून आणि मग आतमध्ये या, तुम्हाला काय काय हवं ते ठरलेलं असं, आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तिथे काउंटरवर बसलेली एक महिला, आपल्या दृष्टीने खेडूत महिला, स्वयंपाक करणारी महिला, वाढणारी महिला, सगळं महिलांचं साम्राज्य. एक छोट्या बचत गटने इतक्या महिलांचं आयुष्य बदललं. तिथे काम करणाऱ्या कमीत कमी 25 महिला तर मला दिसले. मी कुतूहल म्हणून किचनमध्ये जाऊन पाहिलं, अतिशय स्वच्छ किचन. तर हे एक छोटंसं उदाहरण आहे. असं काय नाही करू शकत आपण, विचार करण्याची गोष्ट आहे. आणि सरकारने आपण म्हणतो की सरकारने हे केलं पाहिजे ते सरकार योजना घेऊन आपल्या दारापर्यंत येऊ शकते, पण त्या योजनांचा स्वीकार तर मला करायचा आहे ना. दारापर्यंत येण्याचं तरी काम मला करायचं आहे. उद्याचा भारत कसं असणार हे माझं मी ठरवणार. सामाजिक जो विषय आहे की सामाजिक असमतोल वाढतो आहे काय, जातपात ही वाढत आहे का, मुलगा मुलगी हा भेदाभेद वाढतो आहे का, ह्याची पण सुरुवात कुठून होते? सुरुवात ही घरून होते. आणि घरून जेव्हा सुरुवात होते, एखादा विषय मी माझ्या मुलाला कसं सांगते आणि तशा पद्धतीने मग तो मुलगा समाजात मी कसा वावरायला सोडते, त्याच्यावर सगळं काही डिपेंड आहे. आणि म्हणून सामाजिक स्वास्थ्य जर भारताचा विकास हवा असेल तर त्याच्यात भारताचा सामाजिक विकास सुद्धा झाला पाहिजे. आणि भारताच्या सामाजिक विषयाला घेऊन आजही माझ्या मनात अजिबात संशय नाही आहे. सामाजिक दृष्ट्या भारताचा समाजमन खूप पुढे गेलेला आहे बाकी कुठल्याही देशाच्या तुलनेत. आजही चुकूनही माझा पाय कुणालाही लागला, मग तो कोणत्या जातीचा आहे मी विचार करत नाही, तो लहान आहे की मोठा हा विचार मी अजिबात करत नाही. माझा पाय कुणालाही लागला तर मी ताबडतोब त्याला प्रणाम करते. आणि मी प्रणाम करते हे पाहिल्याबरोबर माझे मुलं सुद्धा प्रणाम करतात त्यांचा पाय कुणालाही लागला तर. त्याला कारण काय? भारतीय समाज मनात हे खोलवर हे रुजवल्या गेलेलं आहे की जो परमेश्वराचा अंश माझ्यात आहे तोच अंश समोरच्या माणसात आहे. आणि त्याच्यामुळे जर माझा पाय त्या माणसाला लागला तर मी त्या परमात्म्याचा अनादर केलेला आहे जो त्या माणसात आहे. आणि म्हणून हे जे समाज जीवन आपण सांगत असतो, छोट्या छोट्या गोष्टी सांगत असतो, कृतीतून सांगत असतो, तर बौद्धिक, आर्थिक आणि सामाजिक हे सगळे विषय एक आई म्हणून, एक महिला म्हणून मला पेलायचेच असतात. ती माझी नैतिक जबाबदारीच आहे हे सांगायला आजचं हे संमेलन आहे. महिला म्हणून माझ्या तेजाची जाणीव मला झाली पाहिजे. माझ्यात दिव्य काय आहे, भव्य काय आहे हे मला समजलं पाहिजे. ह्याच्यासाठी आजचं हे संमेलन आहे. आज हे संमेलन झालं म्हणजे विषय संपला असं नाही आहे. याचे अनुवर्तन होणार आहेत. हे सतत चालणार आहे. तुमच्या आमच्या सगळ्याच्या प्रयत्नाने चालणार आहे. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. हे करावंच लागणार आहे. आणि हे ह्याच्यासाठी करावं लागणार आहे की कुठेतरी कदाचित माझ्याही मनात असं आलेलं आहे का की महिला म्हणून मी मागे पडत आहे. जर मी महिला म्हणून मागे पडत आहे तर निश्चित रूपाने माझा आत्मसन्मान किंवा माझा कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणू ते कमी पडतं. माझं कॉन्फिडन्स कमी पडलं की मला घरी वावरताना, कारण मी जर खंबीर असेल, मी जर सक्षम असेल तर मी माझ्या कुटुंबाला सक्षम बनवते. मी माझ्या कुटुंबाला सक्षम बनवलं तर मी माझ्या समाजाला सक्षम बनवते. आणि समाज सक्षम झाला म्हणजे देश सक्षम झाला. ती राष्ट्राची पुनर्निर्मिती करण्याची जबाबदारी माझी आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते आणि माझं बोलणं संपवते. गोष्ट अशी आहे, सीतेचं अपहरण झालेलं आहे. वानर सेना त्यांना शोधायला निघालेली आहे आणि कोणाच्या तरी द्वारे असे गाईड होता ते समुद्रापर्यंतच्या काठापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि तिथे संपाती म्हणून जटायूचा जो भाऊ आहे तो तिथे येतो आणि तो सांगतो, मी रावणाला पाहिलेला आहे की त्याने सीतेला लंकेत नेलेला आहे. आता तुम्ही कोणीतरी एक काम करा, जाऊन कन्फर्म करा आणि मगच रामाला घेऊन या. बघावं लागेल ना खरंच सीता आहे की नाही आहे. मग कोणाला तरी जावं लागेल आणि बघून ते परत यावं लागेल. सगळा वानर समुदाय बसलेला आणि ते सगळे चर्चा, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट.
सगळे चर्चा करतात आहे की हे जे अंतर आहे हे साधारण 100 योजन अंतर आहे आणि 100 योजन अंतर कोण ही उडी अशी मारू शकतो. मग एक म्हणतो माझी उडी तर 50 योजनाची आहे, दुसरा म्हणतो अरे मी जाऊ शकत नाही, तिसरा म्हणतो मी जाईल पण माहिती नाही परत येणार की नाही. अशा सगळ्या गोष्टी सुरू होत असताना आणि हनुमंत एका ठिकाणी कोपऱ्यावर बसून आणि रामनाम जप करत होते. जांबुवंत त्यांच्या जवळ गेले. जांबुवंत म्हणाले, सगळे म्हणतात आहे हनुमंत तू कशाला इथे चुपचाप बसलेला, तू सांग ना तू काय करू शकतो, तू जाऊ शकतो ना, तू जा, तू गेलाच पाहिजे, तुझ्यात ही शक्ती आहे, तुझ्यात ही शक्ती आहे, तुझ्यात ही शक्ती आहे. त्याच्या आतल्या शक्तीचं स्मरण जांबुवंतांनी त्यांना करून दिलं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रामायणाची ही कथा आहे. जांबुवंतांनी हनुमंताला जेव्हा सांगितलं तेव्हा हनुमंताला आठवलं, अरे हो आपण हे करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर जे आपण म्हणतो की द एव्हर फर्स्ट सर्जिकल स्ट्राईक इन द हिस्ट्री. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय? शत्रूच्या इलाक्यात जायचं, तिथे विध्वंस करायचा, करत असताना आपला एवढाही नुकसान होऊ नये आणि सुखरूप परत यायचं. आणि ती सर्जिकल स्ट्राईक कशी झाली रामायणामध्ये सगळ्यांना माहिती आहे. ते सगळं झालं आणि त्याचं कारण काय की जांबवंताने हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली. ह्या गोष्टीचा बोध काय घ्यायचा? बोध असा आहे की इथे बसलेली एवढी ही जी विराट नारी शक्ती मला दिसत आहे, प्रत्येकीच्या मनामनात तनातनात एक हनुमंत लपलेला आहे. त्या हनुमंताला कदाचित त्याच्या शक्तीचा विसर पडलेला आहे कदाचित, आणि त्या शक्तीचा म्हणजे ती शक्ती पुनर्जागृत व्हावी म्हणून ह्या संमेलनाच्या स्वरूपात जांबवंत तुमच्या सेवेशी आलेला आहे. आता इथे बसलेल्या प्रत्येक महिलेचं, माझ्या सकट प्रत्येक महिलेचं हे कर्तव्य आहे की आपण आपल्यातली शक्ती जागृत करून, आपल्यातली क्षमता, आपली प्रतिभा ही जागृत करून स्वतःची प्रगती, माझ्या परिवाराची प्रगती, सकाळपासून आपण हेच बघत आहोत, आधी स्वतःची प्रगती करा, स्वतःची प्रगती करून आपल्या परिवाराची प्रगती करा, आपल्या कुटुंबाची प्रगती झाली तर आपल्या समाजाची प्रगती, आणि अंतिम उद्दिष्ट काय? राष्ट्राची प्रगती. तिथे माझा हातभार कसा लागू शकेल याच्यासाठी आपण सकाळपासून इथे बसलेलो आहे. आपण परत बसूया. माझं ऐकून घेतलं फार फार आभारी आहे. धन्यवाद.